नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदीमध्ये महाराष्ट्राच्या शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दादा भुसे, खूप स्वागत आहे आपलं जय महाराष्ट्रमध्ये. अनिल बोंडे, आपलंही खूप स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये संचारबंदीच्या काळामध्ये शेती मालाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान जागोजागी होताना दिसत आहे. माझा पहिला प्रश्न हाच आहे की शेती मालाला रस्त्यावरती फेकून देण्याची वेळ आपल्यावरती का आलेली आहे? अंतर्गत व्यवस्था, जिल्हा अंतर्गत व्यवस्था किंवा विभागीय व्यवस्था हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला का करता येऊ शकलं नाही? हॅलो, हा नमस्कार. माझा प्रश्न तुम्हाला ऐकू आलात का भुसे साहेब? हो, म्हणजे सरकार एकीकडे हॅलो, आवाज येतो? हो, मला आवाज येतोय. सरकार आपल्या परीने प्रयत्न करतेच आहे. काही अडचणी आहेत, कोरोनाचं संकट सर्वांसमोरच आहे. सरकारही त्याच्याशी दोन हात करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. पण आजच्या घडीला शेतीमाल हा रस्त्यावर फेकून द्यावा लागतोय, फळं रस्त्यावरती फेकून द्यावं लागतंय. ही वेळ का आलेली आहे? हे टाळता आलं असतं का? जगाच्या पाठीवर कोरोनाचं संकट आल्याच्या नंतर अनेक क्षेत्र त्याच्यापासून त्रास झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि कृषी क्षेत्रही त्यापासून पाठीमागे राहिलेलं नाही, हे सर्वप्रथमच मी मान्य करतो. पण आपण बघितलं असेल की ज्याही वेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, कोरोनाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेस निर्णय घेण्यात आले त्या प्रत्येक वेळेस शेतीला त्या ठिकाणी या क्वारंटाईनच्या परिस्थितीमध्ये झुकतं माप देण्यात आलेलं आहे. मग शेतीच्या साठी लागणारं बियाणं असेल, त्याच्यासाठी लागणारे खते असतील, त्याच्यावर काम करणारा कामगार वर्ग असेल, शेतीमाल वाहतुकीच्या संदर्भातला विषय असेल, या सर्व गोष्टींना त्यापासून वगळण्यात आलेलं आहे. तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे की अनेक ठिकाणी शेतीमाल पडून आहे, ही पण वस्तुस्थिती आहे. आपण बघितलं असेल की गेली काही वर्ष शेतकऱ्यांना दुष्काळामुळे त्या ठिकाणी खूप नुकसान झालंय. पाठीमागच्या काळामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि सुदैवाने काही चांगल्या पिकं त्या ठिकाणी आलेली असताना, अन्नधान्याची चांगली निर्मिती झालेली असताना, भाजीपाला फळं चांगली आलेली असताना आता या कोरोनाच्या संकटाचा त्या ठिकाणी शेतकरी बांधव सामना करतायत. आणि या कोरोनाच्या संकटामुळे एक्सपोर्टवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. देश पातळीवर जेव्हा आपण इतर राज्यांमध्ये शेतीमाल पाठवतो, भाजीपाला पाठवतो, फळे पाठवतो, त्याच्यावरही परिणाम झाला. पण ही मोठा परिणाम त्या ठिकाणी झाला. आपण बघितलं असेल की पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणतः एक 15-20 दिवसापूर्वी जेव्हा लॉकडाऊनचे निर्णय झाले तर पहिले 1-2 दिवस वाहतुकीलाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे. परंतु टप्प्याटप्प्याने ही सर्व परिस्थिती सुधारण्याचा शासनाच्या वतीने प्रयत्न केला जातो आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना विनंती करून आणि शेतकरी बांधवांनीच अतिशय चांगला प्रतिसाद दिला. शेतकरी त्याचे स्वतःने कष्टाने पिकवलेला माल आता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक गट शेतीच्या माध्यमातून शेतकरी बांधव एकत्रित आलेले आहेत. फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधव एकत्रित आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ऐका दादा भुसे साहेब, माझा आवाज तुम्हाला येतोय का? ही जी रस्त्यावरती फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे, ताजी घटना कालची आहे, शुक्रवारची घटना आहे. बीड जिल्ह्यामध्ये 20 टन कलिंगड, ज्याला आपण काही ठिकाणी टरबूज म्हणतो, ते अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली. ही पहिली घटना आहे का? कारण या अगोदर सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. संत्रा फेकून द्यावा लागला, आंबा फेकून देण्याची वेळ आलेली आहे. अलिबागचा कांदा सुद्धा, जो पांढरा कांदा प्रसिद्ध आहे, तो सुद्धा त्याला बाजारपेठ मिळत नाहीये. तुम्ही प्रयत्न करतायत, त्याबद्दल काही म्हणणंच नाहीये.
पण जर शेतीमाल फेकून द्यावा लागतो रस्त्यावरती आणि ते अत्यंत कष्टाने पिकवलेला सगळा माल आहे, शेतीमाल आहे, फळबाग आहे, तर गेल्या काही 10 ते 15 दिवसामध्ये जिल्हा स्तरावरती अशा पद्धतीनं काही नियोजन करण्यात काही चुका झाल्यात का, म्हणून ही वेळ शेतकऱ्यांवरती आली? काय वस्तुस्थिती आहे? नाही बघा, ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली द्राक्ष असतील, केळी असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, कलिंगडचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि आता नव्यानेच मार्केटमध्ये आलेला आंबा असेल, तर या लॉकडाऊनचा मोठा परिणाम त्या ठिकाणी झाला आणि ही फळं मार्केटमध्ये किंवा ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्यासाठी काही अडचणी सुरुवातीच्या काळात निर्माण झाली, ही वस्तुस्थिती आहे. परंतु टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि आता बऱ्यापैकी हे विषय मार्गी लागतायत. बरं, ही खूप समाधानाची बाब आहे दादा भुसे, ही खूप समाधानाची बाब आहे की तुम्ही म्हणताय की टप्प्याटप्प्याने होत आहे. राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. दादा भुसे यांनी जे उत्तर दिलेले आहेत, जी वस्तुस्थिती आपल्या समोर सांगितलेली आहे, ती तुम्हाला पटते आहे का? तुमचा काही मुद्दा आहे शेतीमाल फेकून देण्याच्या संदर्भातला? मनोज, पहा, कोरोनाची परिस्थिती असाधारण आहे, परंतु सगळ्यात मोठा घात शेतकऱ्याचा होतोय. खरं म्हणजे जर शेतकरी सगळ्यांना अन्नही देतोय आणि शेतमजुरांनाही काम देतोय. आता यामध्ये दोन गोष्टी आहेत, नाशिवंत फळं आणि पालेभाज्या, फळभाज्या ह्या गोष्टी आणि खरीप आणि रब्बीमध्ये निघालेला माल, या दोन्ही गोष्टीवर उपाययोजना करणं अतिशय आवश्यक आहे. संत्र असो किंवा मोसंबी असो किंवा डाळिंब असो, हे ग्राहकापर्यंत पोहोचणं आणि त्याचे प्रक्रिया केंद्र सुरू ठेवणं, ह्या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक होत्या. पण संत्र्याच्या बाबतीत जर सांगितलं तर दोन्ही प्रक्रिया केंद्र नेमके या काळात बंद पडले आणि मला असं वाटतं ज्याप्रमाणे साखर कारखाने सुरू राहिले, जर हे प्रक्रिया केंद्र सुरू राहिले असते, कांद्याच्या संदर्भात सुद्धा तीच गोष्ट आहे. केंद्रीय कृषी मंत्री तोमरजींनी स्पष्टपणे सांगितलं की जर हा माल, नाशिवंत माल निघत असेल, फळ निघत असेल, तर राज्य शासनाने तो विकत घ्यावा आणि त्यामध्ये अर्धा तोटा जो होईल तो वाटलंच तर राज्य शासन सहन करेल आणि अर्धा केंद्र शासन सहन करेल. माझे कृषी मंत्र्यांना विनंती आहे की अशी आपण स्टेप घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे कलिंगड असो, खरबूज असो, हे जे फेकून द्यावे लागतात ते फेकण्याची गरज पडणार नाही. यात अनिल बोंडे माझं ऐका की औरंगाबाद मधल्या पैठण तालुक्यामध्ये एक खूप चांगला उपक्रम राबवला गेला. तो माल म्हणजे शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात नेऊन पोहोचवण्याचा उपक्रम आहे. यापूर्वी सुद्धा कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असताना हा प्रयोग आघाडी सरकारच्या काळामध्ये केला गेला होता. पण हा प्रयोग समाजाच्या सहभागानं आणखी यशस्वी कोरोनाच्या काळात आणि कोरोनानंतर सुद्धा हा करता येणार नाही का? कारण औरंगाबाद मधला लाखो रुपयांचा शेतीमाल, भाजीपाला हा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये अडचणी खूप आहेत, पण आता शेतीमालाचं नुकसान होऊ द्यायचं नसेल आणि यावर जर सरकार, राज्यमंत्री, पक्षाचे नेते, विरोधी पक्ष हे ठाम असतील आणि लोकांचा सहभाग असेल, तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आणि लोकांचा सहभाग होऊन शेतकऱ्यांचं नुकसान टाळता येईल का? बोंडे साहेब. हॅलो बोंडे साहेबांना माझा प्रश्न आहे. विशेष दुसरी बाब म्हणजे मनोजजी, हॅलो, ऐकतोय मी, बोला आपण. हा मनोजजी, दुसरी बाब, हे नाशिवंत मालाशिवाय खरीपाची तूर आहे, रब्बीचा चना आहे. ऐका ना, अनिल बोंडे, मी या मुद्द्यावरती तुम्हाला विचारणार आहे का खरीपाच्या संदर्भात सरकारचं नियोजन आत्ताच आलेलं आहे, त्यांनी त्याचे आदेशही दिलेले आहेत विभागीय स्तरावरती. या शेतीमालाबद्दल आणि नाशिवंत जो भाजीपाला आहे, जो माल आहे शेतीचा, त्याच्या संदर्भात मी विचारलेला जो प्रश्न आहे त्यावर थोडंसं उत्तर द्या. त्यावरच मी सांगून राहिलो की आपल्याजवळ कृषी खात्याचे एवढे कर्मचारी आहेत, कृषी सहाय्यक आहे. या कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून त्यांना माहित आहे की आपल्या गावामध्ये किती फळभाज्या, पालेभाज्या निघतात आणि त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांपर्यंत, शहरापर्यंत माल पोहोचवण्याची यंत्रणा सुद्धा कृषी खात्याच्या मार्फत आणि पणनच्या मार्फत निश्चितपणे केल्या जाऊ शकते. जास्त फळं निघत असतील, ज्याच्यावर प्रक्रिया उद्योग आहे, ते प्रक्रिया उद्योगाचे कारखाने सातत्यानं सुरू ठेवून त्यावर प्रक्रिया सुद्धा केल्या जाऊ शकते.
अर्थात जसं मी संत्र्याच्या बाबतीत सांगितलं, आता दादा संत्रा भुसे जरी आमच्यासोबत असला, जोडले गेलेले आहेत. तरी त्या सुरुवातीच्या काळामध्ये तो संत्रा चुऱ्याचा संत्रा फेकून द्यावा लागला. बरोबर. एक पैसा सुद्धा आला नाही. डॉक्टर आणि म्हणून अनिल या बोंडे, गोष्टी करणं कृषी दादा खात्याच्या भुसे यांना नेमका हाच कर्मचाऱ्यांच्या प्रश्न आपण मार्फत विचारणार करणं आहोत. शक्य आहे. ते त्यावर कृषी मंत्र्यांनी निश्चितपणे विचार करा. बरोबर. बोंडे साहेब, दादा भुसे जोडले गेलेले आहेत आमच्यासोबत थेट आता लाईव्ह. दादा भुसे, अनिल बोंडे यांचा प्रश्न असा होता की शेती मालावरती आधारित उद्योग आणि त्याच्या प्रक्रिया या सुरू होण्याची गरज आहे. एक सरकारचं स्टेटमेंट आमच्यापर्यंत माध्यमांपर्यंत आलं होतं. सुभाष देसाई सगळ्या उद्योग व्यवस्थेचा आढावा घेताना असं म्हणाले की शेती मालावर आधारित प्रक्रिया उद्योग करण्याची गरज आहे. तोच मुद्दा अनिल बोंडे यांनी आज मांडलेला आहे. असं जर केलं गेलं तर शेतीचं जे नुकसान आहे किंवा माल पिकवून सुद्धा त्याला नीट बाजारपेठ मिळत नाही आणि त्यातनं जो नीट फायदा व्हायला पाहिजे तो होताना दिसत नाही. त्याचा फायदा होईल आता? भोईसाहेब, बोंडे साहेबांनी जी सूचना मांडलेली आहे अतिशय स्वागतार्ह आहे आणि यापूर्वीच राज्य शासनाच्या वतीने त्याच्यावर मार्गक्रमण केलं जात आहे. आपण बघितलं असेल की द्राक्ष असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, ही वस्तुस्थिती की कलिंगडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केळीलाही सध्या कमी भाव मिळतोय, ही वस्तुस्थिती आहे. नव्याने बाजारामध्ये जो काही आंबा आला त्याच्याही अडचणी आहेत, त्याही आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून सोडवायला घेतोय. आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये जेवढी कोल्ड स्टोरेज असतील उपलब्ध त्या ठिकाणी ही फळं आपण साठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही जिथे कोल्ड स्टोरेज उपलब्ध आहे तिथेही व्यापारी बांधव त्या ठिकाणी माल स्टोअर करत आहेत. त्याच्यासाठी वाहतुकीच्या साठी पण परवाना देण्यात येतो आहे. आरटीओ कडे अर्ज केल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत त्या वाहनाला त्या ठिकाणी परवाना मिळतो. आताच माननीय माजी मंत्री महोदय बोंडे साहेबांनी ही एक सूचना मांडली. मला वाटतं की पाठीमागच्या आठवड्यामध्येच केंद्रीय कृषी मंत्री महोदय माननीय तोमर साहेब यांच्याशी व्हीसी वरनं ज्यावेळेस संवाद साधण्यात आला तर ही जी काही फळं या फळांच्या संदर्भामध्ये, त्याच्यासोबतच पालेभाज्यांच्या संदर्भामध्ये, त्याच्यासोबतच कापूस असेल, ही जी काही आपली पिकं आहेत, सोयाबीन असेल, तुरडाळ असेल, या संदर्भामध्ये आम्ही सर्व वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडलेली आहे. आपण बघितलं असेल की पोल्ट्री व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मच्छीमारीचा व्यवसाय असेल, तर याही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फटका बसलेला आहे आणि या सर्व गोष्टी आम्ही माननीय केंद्रीय मंत्री महोदय तोमर साहेबांच्या कानावर त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. मला वाटतं की बोंडे साहेबांनी आता जे काही स्टेटमेंट केलं की केंद्राकडनं असे आदेश आहेत की तुम्ही खरेदी करा, मग 50% आम्ही त्याचं आम्ही आता एक जबाबदार चॅनलवरनं हा संवाद साधत असताना माझ्या समोर तरी असं अद्याप काही पत्र वगैरे आले नाही. परंतु महाराष्ट्र शासन हातावर हात ठेवून बसलेलं नाही. बरोबर. माझा एक प्रश्न आहे दादा भुसे साहेब की 140 लाख हेक्टरवरती खरीपाच्या पिकाचं नियोजन केलेलं आहे. शेतकऱ्यांचा माल माझा आवाज येतोय ग्राहकापर्यंत दादा भुसे साहेब? आपण बघितलं असेल की दादा भुसे साहेब, माझा प्रश्न असा आहे की 140 लाख हेक्टर जमिनीवरती खरीप पिकांच्या नियोजनासंदर्भात आपण आदेश दिले विभागीय स्तरावरती. या खरीपाच्या नियोजनासंदर्भात आपल्या काही महत्वाच्या सूचना, काही अंतर्गत महत्वाची चर्चा आणि त्यातनं काही थेट शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो का? हॅलो. 140 लाख हेक्टर जमिनीवरती आपण खरीप पिकांच्या नियोजनाचं विभागीय स्तरावरती आपण आदेश दिलेले आहेत, ते नेमके काय आहेत? त्यातनं शेतकऱ्यांना थेट फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे का? आपण बघितलं असेल की आताची जी काही येणाऱ्या खरीपाच्या हंगामामध्ये आपल्याला जे काही नियोजन करायचं आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होऊ शकते की काही प्रमाणामध्ये पिकांमध्ये त्या ठिकाणी बदल अपेक्षित आहेत आणि म्हणून प्रत्येक पालकमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण स्थानिक पातळीवरचे शेतकरी बांधव असतील, अधिकारी वर्ग असतील, यांना सोबत घेऊन आपण त्याचा आढावा बैठक संपन्न करा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा गोषवारा आल्याच्या नंतर त्याच्यासाठी लागणारे बियाणे असेल, त्याच्यासाठी लागणारे खतं असेल, याचं नियोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. 40 लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा हा केंद्र सरकारकडनं होणार आहे. बियाण्यांची उपलब्धता आपण आहात
असं आपण म्हटलेलं आहे की बियाणं मुबलक प्रमाणात राज्यामध्ये त्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडे आहे. मुळात प्रश्न आहे की जागतिक शेती अर्थव्यवस्था ही कोलमडून पडली असताना भारतात आणि महाराष्ट्रात ती स्थिती आहे. असं असताना शेतीच्या मालाला हमी भावाचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो केंद्र सरकारशी निगडीत आहे. मला एक सांगा, कारण डॉक्टर अनिल बोंडे कृषी मंत्री आहेत, भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, प्रत्येक वेळेला तुम्हाला ही केंद्र सरकारकडे मागणी करावी लागते आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली तर मग राज्यामध्ये ते हमी भाव लागू पडतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. आपण केंद्राकडे पाठपुरावा करणार आहात का दादा भुसे? मागच्याच आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्री महोदय माननीय तोमर साहेब आणि दोन्ही राज्यमंत्री महोदय केंद्राचे त्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण भारतातल्या कृषी मंत्री महोदयांशी त्यांनी संवाद साधला. व्हीसीच्या माध्यमातून महाराष्ट्राची ही सर्व वस्तुस्थिती मंत्री महोदयांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेली आहे. आज शेतकरी या वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी अडचणीत आहे, अशा प्रकारची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. बरोबर. मी डॉक्टर अनिल बोंडे यांना विचारतो की तुम्ही थेट त्यांना विचारत नाही. डॉक्टर अनिल बोंडे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर बोंडे, हमी भाव शेतीच्या मालाला देण्याचा सर्व अधिकार केंद्रात आहे. मागची 5 वर्ष फडणवीसांचं सरकार आपल्या राज्यात होतं, त्यावेळेला नेमके काय प्रयत्न झाले? हमीभाव शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला नीट मिळालाच नाही. मग यावेळेला जर तुमची सरकारकडनं ती अपेक्षा असेल आणि जर शेतकऱ्यांना त्याचा नीट फायदा या कोरोनानंतर किंवा कोरोनाच्या काळामध्ये होत असेल तर त्याचा पाठपुरावा आपल्यालाही करावा लागेल केंद्र सरकारकडे. निश्चितपणे महाराष्ट्र राज्याची जी समिती आहे हमीभाव ठरवण्याची, त्याची शिफारस ती यावेळेला त्याप्रमाणे गेली पाहिजे आणि त्या शिफारशीचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. आता सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की त्या हमीभावाप्रमाणे आपण खरेदी केली पाहिजे. कारण यावेळेसच्या खरीप हंगामामध्ये जी तूर आहे, चना आहे, अजून त्याची खरेदी सुरू झाली नाही. 150 क्विंटल कापूस शेतकऱ्याच्या घरात पडलेला आहे. मी दादासाहेबांना सांगू इच्छितो की हा कापूस ठेवला म्हणजे कापूस कावरतो, म्हणजे लोकांच्या अंगाला खाज येते आणि त्याच्यामुळं हा कापूस विकला गेला पाहिजे. परंतु आपल्या पणन सचिवांनी सांगितलं, तुमच्या खात्यात जरी येत नसेल तरी पणन सचिवांनी सांगितलं की FAQचा फक्त कापूस खरेदी करा आणि नॉन FAQचा असेल तर तो व्यापाऱ्याकडे जाऊ द्या. मला सांगा, नाकारलेला कापूसाला व्यापारी भाव देणार आहे का? आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने असे पत्र काढू नये जे शेतकऱ्याच्या जीवावर उठतात. पण त्या पत्रामध्ये डॉक्टर अनिल बोंडे सरकारच्या त्या पत्रामध्ये असा हवाला देण्यात आलाय की केंद्र सरकारच्या नियमाला अधीन राहून राज्य सरकारचा हा निर्णय आहे. नाही, जरी असला तरी राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की आपल्या इथला शेतकऱ्याचा जो कापूस आहे, कारण तुरीच्या साठी नाफेडला जेव्हा 2017 मध्ये जास्त तूर झाली होती त्यावेळेला केंद्र सरकारने तूर खरेदी करणं थांबवलं, परंतु राज्य सरकारने स्वतःच्या अखत्यारीमध्ये 40 लाख टन तूर खरेदी केली होती. शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि त्यामुळं केंद्राची TCI जरी म्हणत असली तरी फेडरेशन, कॉटन फेडरेशन महाराष्ट्र सरकारचं आहे. आणि या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण भावांतर देऊ शकतो त्यावेळेला आपण कापूस खरेदी करू शकतो. कारण एक वेळा कापूस भरून आणल्यानंतर ग्रेडरनी नाकारल्यानंतर 50 किलोमीटर अंतरावर तो व्यापाऱ्याला विकायला जाईल का? बरोबर. आपण याचं उत्तर डॉक्टर अनिल बोंडे, याचं उत्तर आपण दादा भुसे यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ, कारण हा सहकार मंत्रालयाचा, सहकार खात्याचा हा विषय आहे, पण कृषी मंत्री म्हणून तेही उत्तर देतील यावर. बोंडे साहेब म्हणतात ती वस्तुस्थिती आहे. एकाधिकार खरेदीच्या माध्यमातून जे काही खरेदीचे नियम आहेत हे केंद्र शासनाने विहित निर्गमित केलेले असतात. त्यांच्या निकषांप्रमाणेच आपल्याला त्याची अंमलबजावणी करावी लागते. कापसाच्या संदर्भातली ही वस्तुस्थिती आहे की आज साधारणतः महाराष्ट्रामध्ये एक 25-30% कापूस आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही त्याला शेवटच्या ज्या 2 वेचण्या फरमेड बोलतो, हा कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. आणि म्हणून ही पण वस्तुस्थिती जेव्हा पाठीमागच्या आठवड्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री महोदय तोमर साहेबांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर ही पण बाब त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेली होती. मला वाटतं की शासनाने आता
सोमवारच्या पासून त्याच्या खरेदीचा निर्णय त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि कापूस खरेदी त्या ठिकाणी सुरू होणार आहे. याचा अर्थ नॉन एफएक्यू जो कापूस आहे तो नाकारलेला कापूस तो व्यापाऱ्यांकडे जाणार नाही याची शाश्वती तुम्ही कृषी मंत्री म्हणून देऊ शकता? नाही, जास्तीत जास्त कापूस कसा खरेदी केला जाईल, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याचं कृषी विभाग, महाराष्ट्र शासन काळजी घेईल. दोन्ही आजी माजी कृषी मंत्री माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप शेवटच्या टप्प्यामध्ये आपली ही चर्चा आलेली आहे. मला एक सांगा की जे नियम शेतकऱ्यांसाठी असतात, हमी भावासाठी सरकारचेही नियम असतात, या सगळ्या जागतिक शेती अर्थव्यवस्था कोलमडून पडली असताना आणि खूप मोठे धोके वाढले असताना या नियमामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज या किमान महाराष्ट्रात आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि जर असेल तर त्याची सरकारी तयारी करून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे का? कारण त्याची अवस्था आताची, पूर्वीचीही वाईट होती, आताचीही आहे आणि नंतर त्याच्या दुःखाला अजिबात पारावार उरणार नाहीये. थोडक्यात उत्तर पाहिजे दोघांचं. भुसे साहेब बोला आपण. निश्चितपणे भुसे साहेब बोलतात आणि त्यानंतर थोडक्यात आपण बोला. कोरोनाच्या काळामध्ये शहरं बंद झाले, शहरामधल्या बेरोजगारांना काम मिळालं नाही, पण ग्रामीण भाग सुरू राहिला, शेती सुरू राहिली, शेतीचे कामं सुरू राहिले आणि त्याच्यामुळे शेतमजुराला काम मिळालं. आता पुढच्या खरीपाच्या काळाची तयारी आतापासून शेतकरी करतोय. फक्त खताची उपलब्धता, बियाण्याची, सोयाबीन बियाणं नाहीये. दादासाहेबांना मी सांगू इच्छितो की सोयाबीनचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणं अतिशय महत्वाचं आहे. अवकाळीमुळे सगळं खराब झालेलं आहे. बरोबर. आणि म्हणून पर्यायी काही पिकं घेता येतील का? बरोबर. आणि त्याच्यासाठी आपल्याला इन्सेंटिव्ह लोकांना, शेतकऱ्यांना द्यावी लागेल. बरोबर. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर अनिल बोंडे यांनी मांडला की इन्सेंटिव्ह. दादा भुसे, शेवटच्या टप्प्यामध्ये आपली चर्चा आली आहे. आपण एक शेवटचं उत्तर द्या. या संदर्भामध्ये नियमात काही बदल करावे लागतील का आणि थेट शेतकऱ्यांना फायदा किती होईल, त्यांचं दुःख किती कमी करता येईल? अर्थात ही वस्तुस्थिती की आता माननीय बोंडे साहेबांनी जो एक मुद्दा उपस्थित केला की काही बियाण्याचं शॉर्टेज होणार आहे, निश्चितपणे त्याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांना आम्ही ऑलरेडी विनंती केलेली आहे की पाठीमागच्या वर्षाचं जे काही आपल्याकडे बियाणं अस्तित्वात असेल ते आपण राखून ठेवा. विद्यापीठाच्याही माध्यमातून सोयाबीनचं जास्तीचं बियाणं आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून बियाण्याची अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन आम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्यासोबतच माझी या ठिकाणी भोईर साहेब आपल्याला विनंती आहे, महाराष्ट्र शासन त्यांच्या पूर्ण शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहत आहे. केंद्र शासनाच्या संबंधित जे जे विषय आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करत आहोत आणि निश्चितपणे त्या ठिकाणी प्रतिसाद मिळेल अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे. परंतु हे सर्व करत असताना माझी आपल्या सर्व नागरिकांना विनंती असणार आहे, सरकारने तर त्यांची जबाबदारी पार पाडलीच पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत असू शकत नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांच्या पासून शेतकरी बांधवांवर जी संकटाची मालिका चालू आहे, एकीकडे आम्ही बोलत असताना शेतकरी राजा बोलतो, शेतकरी हा देशाचा अन्नदाता बोलतो, देशाचा कणा बोलतो आणि त्या शेतकरी बांधवांवर जेव्हा अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तर मला असं वाटतं की समाजाच्या सर्व घटकांनी समोर आलं पाहिजे. शेतकऱ्यांना हात देण्याची ही वेळ आहे. माझी सर्व समाजाला विनंती असणार आहे की कृपा करून ज्यांची परिस्थिती आहे त्याने भाजीपाला, फळं, अन्नधान्य विकत घ्यावं. ज्यांची परिस्थिती नाही त्यांना एक समाजसेवेच्या भावनेतनं आपण त्या ठिकाणी ते उपलब्ध करून द्यावेत की जेणेकरून शेतकरी बांधवांनाही त्या ठिकाणी एक आधार मिळण्याचं काम होईल. बरोबर. हे करीत असताना काही गोष्टी अशाही कानावर आल्या की काही व्यापारी लोक अतिशय पडलेल्या दरातनं शेतकरी बांधवांकडनं माल खरेदी करतात आणि कमी दराने ग्राहकाला देतात. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. साठेबाजी करणाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे. दादा भुसे, महाराष्ट्राच्या या ज्वलंत मुद्द्यावरती चर्चा झाली. कृषी मंत्री दादा भुसे या चर्चेत सहभागी झाले. डॉक्टर अनिल बोंडे, माजी कृषी मंत्री, आपणही खूप महत्वाच्या सूचना सरकारला केल्या आणि अत्यंत संयमितपणे आपण मांडणी करून सरकार समोर काही वस्तुस्थिती ठेवण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे आणि अनिल बोंडे दोघांचेही खूप धन्यवाद. या निमित्तानं महाराष्ट्राच्या ज्वलंत मुद्द्यावरती एक महत्वाची चर्चा घडवून आणता आली. वेळ झाली या चर्चेमध्ये आणि या मुलाखतीमध्ये इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.